चावायचं ना बाळा, चावायचं नाही बिलकुल. ओके हां ओके बस बस झालं झालं. शांत राहा शांत राहा शांत राहा. झालं झालं झालं. चावायचं ना. आता बघा बिनविषारी साप आहे, वोल्फ स्नेक हा, कवड्या सर्प, भिंतीवरती सहजगत्या चढणारा साप. आता तो ओळखायचा कसा माहितीये का? आता याचा पहिला पट्टा व्हाईट कुठे चालू झालाय, हालू नको तू. पहिला व्हाईट पट्टा कुठे झालाय? चेहऱ्यावर म्हणजे एंडवर. ठीक आहे, डोक्यावर. आता जो मण्यार साप आहे ना, त्याचा पहिला पट्टा डोक्यावरती चालू होत नाही, तो डोक्यापासून काही अंतरावरती चालू होतो. लक्षात आलं? ही गोष्ट लक्षात ठेवा, अधोरेखित कर. मण्यार साप असाच दिसतो, काळ्या रंगाचा, आणि त्याच्यावरती व्हाईट बँड असतात सेम. ठीक आहे, हा काळ्या रंगाचा नाही, हा ब्राऊन आहे. ब्राऊन मॉर्फ मध्ये आहे ना, चॉकलेटी रंगामध्ये, काळ्या रंगामध्ये नाहीये. तो आपल्याला असा, आपण समजा असा जाता जाता बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल काळ्या रंगाचा, पण हा काळ्या रंगाचा नसतो, हा ब्राऊन असतो. ठीक आहे, चॉकलेटी असतो. आणि याचा पहिला पट्टा बरोबर डोक्यावरती चालू होतो, आणि तिथून शेपटीकडे, पूर्ण शेपटीकडे पट्टे हे चालू असतात. ठीक आहे, पण मण्यार सापाचा हे बघा, मी तुम्हाला सांगतो, इथून चालू होतात पट्टे, ते डायरेक्ट शेपटीपर्यंत. ओके, हा याचा फरक आहे. हा पूर्णतः बिनविषारी साप, याला गृह सर्प सुद्धा बोलतात. घरात, प्रत्येकाच्या घरात असतो, कारण याचं खाद्य प्रत्येकाच्या घरात ट्यूबलाईटच्या मागे असतं. काय नाही पाखरू वगैरे, पाल का? ओके, पाल याचं मुख्य खाद्य आहे. पाल खाण्यासाठी हा आपल्या घरात आलेला असतो, आणि पाल खाऊन झालं की तो लपून बसतो कुठेतरी. ओके, कॉमन वुल्फ स्नेक, कवड्या साप, पूर्णतः बिनविषारी. ठीक आहे, जर दिसला तर त्याला मण्यार समजून लोक मारतात, तसं करू नका. जरी विषारी साप असला तरी मारायची गरज नाही. जवळच्या सर्पमित्रांना फोन करा, ते त्याला येऊन घेऊन जातील. तुम्ही हा जीव वाचवलात. आपण आता कोपरोलीमध्ये आहोत, आणि हा कॉमन वुल्फ स्नेक, कवड्या साप, त्यांच्या घराजवळ आलाय, आणि भीतीचं काही कारण नाही आहे. त्यांनी त्याला ओळखलं नाही बस, कारण लोक याला मण्यार साप म्हणून मारून टाकतात. खरं तर मण्यार साप आणि ह्याच्यामध्ये थोडं साम्य आहे, फरक आहे. तो तुम्ही जवळून साप बघितलात तर नक्की तुम्हाला ओळखले.